तालुक्यात एक धक्कादायक घटना घडली आहे। पेण पोलीस ठाणे हद्दीतील मळेघर येथे राहणाऱ्या तरुणाला रागाच्या भरात मारहाण करून फिर्यादी यांच्या भावाला जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी पेण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार पेणमधील स्वयंघोषित पत्रकार एका रस्त्याच्या कडेला पडलेल्या अवस्थेत होता। तेथून जात असलेल्या तरुणाने त्यांना पेण जिल्हा उपरुग्णालयात दाखल केले। यावेळी तेथे दारूच्या नशेत कल्पेश आला आणि त्याने ओमकारला विचारणा केली। सुभाष टेंबेला दवाखान्यात का आणलास यावरून ओमकार आणि कल्पेश यांच्यात बाचाबाची झाली आणि कल्पेश याने धारदार चाकूने ओमकारवर वार करायला सुरुवात केली। हे वार एवढे जोरात होते की ओमकार याच्या पोटातील आतडेच बाहेर आले। त्याच्याबरोबर आणखीही त्याचे काही साथीदार होते। ही सर्व घटना पेण जिल्हा उपरुग्णालय पेण येथे झाली। त्यावेळी उपरुग्णालयात सीसीटीव्ही सुरू होते, तसेच ऑन ड्युटी पोलीस देखील उपस्थित होते। परंतु एवढा मोठा हल्ला होत असताना पोलिसांनी मात्र बघ्याची भूमिका घेतली। याबाबत पूर्ण पेण शहरात उलटसुलट चर्चांना सुरुवात झाली आहे। मात्र उशिरा का होईना पेण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे। या गुन्ह्याचा अधिक तपास सहाय्यक निरीक्षक समेत बेग करीत आहेत। तर जखमी तरुणाला उपचारासाठी MGM नवी मुंबई येथील हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे। शिवसत्ता टाइम्स न्यूज ब्युरो पेण। दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।